जे तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे, त्या चिन्हावर आपण मतदान करून मला आशीर्वाद द्या ही विनंती करतो। आणि मतदान करताना फक्त ज्या चिन्हाचं तुम्ही बटन दाबलं त्याच चिन्हाची स्लिप ही दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते का ते तुम्हाला तपासायचं आहे। त्याच्याकरता 7 सेकंदचा वेळ तुमच्याकडे आहे। म्हणजे तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस याची जर बटन दाबली तर बाजूला एक मशीन आहे, त्याच्यातून एक चिठ्ठी बाहेर पडेल, तर तुम्ही ते तपासून घ्या की त्याच चिन्हाची चिठ्ठी बाहेर येते आहे का। नाहीतर गडबडीत आपण मतदान करतो आणि सरळ बाहेर निघतो, तसं करू नका। मतदान केल्यानंतर ते चिठ्ठी पहा आणि ज्या चिन्हाला तुम्ही मतदान केलं ती चिठ्ठी जर बाहेर आली तर मग तुमचं मतदान सुखरूप झालं हे गृहीत धरूया। पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं आपल्या परवानगीने पुढच्या कार्यक्रमाला निघतो। मनोजजी चौधरी या ठिकाणी आहेत आणि अतिशय प्रभावीपणे ते पूर्ण परिसरामध्ये काम करतात। आता पुढची जबाबदारी त्यांच्यावर या ठिकाणी आहे आणि त्यांनी आता 2 दिवस या सर्व परिसराचा किल्ला लढवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडनं करतो। आता जरा प्रलोभनाचं काम चालू झालं आहे, भजन मंडळीला साहित्य देऊ, बचत गटांना पैसे देऊ, हे सध्या 2 दिवसापासून आज चालू झालं आहे सकाळपासून। त्यामुळे तुमच्यावरही तो प्रयोग होऊ शकतो। त्यामुळे इतकंच सांगतो की अतिशय लक्ष देऊन आपण 2 दिवस हा किल्ला लढवावा इतकी विनंती करतो। सर्व महिला ज्या या ठिकाणी आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। दाखल करण्यात आला नाही। त्यानंतर 2 महिन्यापर्यंत आपल्या देशातल्या कुस्तीतल्या प्लेयर ज्यांनी अनेक मेडल देशाकरता मिळवून दिले, ज्यांनी देशाचा गौरव जगामध्ये वाढवला, त्या मुली 1.5 ते 2 महिन्यापर्यंत दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करत होत्या। पण 1.5-2 महिने इतकं आंदोलन चालू होऊन सुद्धा त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा वेळ आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटली नाही। पंतप्रधानांना भेटलीच नाही, परंतु अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष हे आपल्या जिल्ह्याचे खासदार रामदास तडससाहेब लक्षात। रामदास तडससाहेब हे अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आहेत। पंतप्रधानांना भेटलीच नाही, कुस्ती परिषदचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आपल्या महिला प्लेयरची भेट घ्यायला वेळ भेटली नाही। यावरनं जे मोदी सरकार महिला सन्मानाच्या गोष्टी त्याच्यावरनं महिलांची काय परिस्थिती या देशामध्ये आहे हे त्यानिमित्तानं लक्षात येईल। और देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या राष्ट्रपती 2 महिन्यापर्यंत जंतर मंतरवर आंदोलन करावं लागलं। तुमच्या माहितीकरता सांगू इच्छितो, देशाच्या पंतप्रधानांना वेळ भेटलाच नाही, परंतु आपले खासदार रामदास तडससाहेब हे अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष आहेत। कुस्तीगीर परिषदच्या अध्यक्षाला सुद्धा त्या महिला प्लेयरला भेटायची वेळ भेटली नाही। त्यामुळं हे सरकार आणि खासदार किती संवेदनशील आहे त्यानिमित्तानं आपल्याला कळू शकतं। या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे आपल्याला माहीत आहे, परंतु ज्या वेळेला संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळेला ते उद्घाटन मोदी साहेबांनी केलं आणि देशाच्या पंतप्रधान द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटनाकरता साधं निमंत्रणसुद्धा देण्यात आलं नाही। त्यामुळे महिला सन्मानाच्या गोष्टी जे मोदी साहेब करतात आहे त्याच्यावरनं त्यांचं महिलांच्या संदर्भातली भूमिका काय हे त्यानिमित्तानं आपल्याला कळतं। मला यानिमित्तानं फक्त इतकं सांगायचं वाटतं की ही निवडणूक ही देशाची लोकशाही वाचवण्याकरता आहे, देशाचं संविधान वाचवण्याकरता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं ते आज धोक्यामध्ये आहे। भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात आहे की 400च्या वर आम्हाला सीट द्या, आम्ही या देशाचं संविधान बदलू। आता मला या निमित्तानं आपल्याला प्रश्न विचारायचा वाटतो की जे संविधान आपल्या देशाची आत्मा आहे त्या संविधानाला आपण बदलून टाकण्याची भाषा करणाऱ्या लोकांना या देशामध्ये पुन्हा संधी देणार आहे का, हा प्रश्न मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विचारतो। आज 24 तारीख आहे, 26ला मतदान आहे।